महाराष्ट्र। सर्व महामानवांना वंदन करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, उद्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी राजसाहेबांची भूमिका ऐकण्यासाठी ज्या ज्या गावातनं आलेले सर्व युवक, तरुण बंधू भगिनींनो आणि माझ्या पत्रकार बांधवांनो, खरं तर वेळ खूप झालेला आहे, परंतु काहीतरी बोललं पाहिजे आणि बोललं तरच तुम्हाला समजणार आहे। त्याचं कारण असं आहे की केज आंबेजोगाई या शहरामध्ये, या दोन्ही तालुक्यामध्ये रमेश तात्या गालपडे प्रत्येक घराघरामध्ये पोचलेला आहे, परंतु रमेश तात्याचा विचार आणि चेहरा पोचणं हे गरजेचं आहे। म्हणून मी सुमंतरावांना सांगितलं की साहेब नाही आले तरी चालतील, साहेब हे मुंबईत आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांना सभा करायच्या। खरं तर यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या महाराष्ट्रामध्ये 146 जागावर निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे आणि राजसाहेब आणि अमित सर हे दोन जर सोडले तर पक्षाकडं असा सक्षम नेता नाही। बाळा नांदगावकर आहेत, देशपांडे आहेत, परंतु ते देखील मुंबई या ठिकाणी उमेदवार असल्यामुळं या केज आंबेजोगाई मतदारसंघामध्ये, पलीकडचा गेवराई मतदारसंघ असेल, अशा ठिकाणी 2 ठिकाणी सभा होत्या, परंतु काही कारणास्तव त्या दोन्ही सभा रद्द झाल्या। साहेबांनी मगाशी आपल्याशी मोबाईलवरनं संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की उद्याच्या 23 तारखेच्या गुलालाला मी स्वतः या केज मध्ये येणार आहे। सांगायचं तात्पर्य एकच आहे, मी जास्त काही तुमच्याशी बोलणार नाही, परंतु मला मतदान का करायचं हे मी प्रत्येक गावागावामध्ये जाऊन तिथल्या शेतकऱ्यांशी, युवकांशी, महिला भगिनींशी, ज्या ज्या लोकांशी संवाद साधतोय, तर ते लोक फक्त आणि फक्त अडचणी, प्रॉब्लेम हेच माझ्या समोर मांडत आलेले आहेत। आज आपला मतदारसंघ साधारणतः 3,94,000 एवढ्या लोकसंख्येने बनलेला आहे, तयार झालेला आहे। आपण जर या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती बघितली तर पूर्वेला आंबेजोगाई तालुका आहे आणि पश्चिमेला आपला केज तालुका आहे। आपण पाहतोय गेल्या 46 वर्षापासून सातत्याने उमेदवाराचा फॉर्म भरायचं काम या केज तालुक्यामध्ये होतंय, मतमोजणीचं काम या केज तालुक्यामध्ये होतंय आणि इथं निवडून आलेला उमेदवार हा अंबाजोगाईचा असतो, परंतु अंबाजोगाईचा जो विकास झालाय तो केजचा विकास झालेला आपल्याला या ठिकाणी दिसत नाही। लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वर्गवारी केली तर आपल्या लक्षात येईल 1,22,000 लोकसंख्या ही अंबाजोगाई तालुक्यामध्ये आहे आणि केज तालुक्यामध्ये 2,78,000 लोकसंख्या आहे। म्हणजे उमेदवार कुठला व्हायला पाहिजे हे आपण येत्या काळामध्ये विचारात घेतलं पाहिजे। प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर तक्रारीचा पाडा वाचला जातो, दोन्ही उमेदवाराबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झालेली आहे। कार्यकर्ता कुठला जर एखाद्या ठिकाणी गेला तर त्याला अतिशय चुकीच्या पद्धतीने शिक्षा दिली जाते। कालच माझ्याकडे एक पोरगा आला होता टाकळीवरनं, म्हणला तात्या मी तुमचं स्टेटस ठेवलं होतं तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला। मला काही कळलं नाही, म्हणलं कशामुळे झालं, काय झालं, तर अशा पद्धतीच्या खुन्सी देखील काढल्या जातात। मी या ठिकाणच्या अधिकाऱ्याला, इथल्या वरिष्ठ बियांना फोन केला, कालचीच गोष्ट आहे, म्हणलं साहेब अशा पद्धतीची घटना घडायला लागली, अजून तर निवडणुका पुढे लांब आहेत, अजून 5 दिवस आहेत, याच्यानंतर इथं मुडदे पडायला सुरुवात होईल, तर याला जबाबदार कोण असेल, कोण असेल, अशा प्रकारची मी त्यांना भावना व्यक्त केल्यानंतर त्यांनी त्या मुलाला पाठवून द्या म्हणले, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्या प्रकारे अधिकाऱ्यांनी देखील आपल्याला सहकार्य केले। आणि म्हणून हा मतदारसंघ बंधूंनो, भावांनो, माय बहिणींनो, हा मतदारसंघ अतिशय दहशतीच्या छायाछत्राखाली आता सध्या जीवन जगतोय। अतिशय चुकीच्या पद्धतीने शिक्षा केली जाते।
कुठल्या माणसाकडे आपण जर एखादी जबाबदारी दिली तर या गावातील या तालुक्यातील एक मोजकी लोक सोडली, कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदार, त्याच्यावरती जबाबदारी दिली जाते आणि या ठिकाणच्या सर्व मतदारांकडून मताचा शिक्का घेऊन त्यांच्यावर खुनसीचं राजकारण केलं जातं. म्हणून येत्या काळामध्ये आपल्याला अतिशय जाणीवपूर्वक, अतिशय काळजीपूर्वक आपल्याला मतदान करावं लागणार आहे. आपल्या हाकेला कोण येतंय, आपल्या मदतीला कोण येतंय, आपल्या अडचणीला कोण येतंय, याच्यावर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. म्हणून येत्या काळामध्ये आपण आता तिरंगी लढत म्हणतात, परंतु मला काही जाणवत नाही असं मतदारसंघामध्ये फिरल्यानंतर प्रत्येक मतदार हा हक्काने आणि विश्वासाने सांगतोय, तात्या आम्ही यांना कटाळलोय, आम्हाला आता यांचा तिटकारा आलाय, आम्हाला राग आलाय, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर दिसलो नाही तरी आम्ही मताच्या रूपाने तुम्हाला 20 तारखेला मतदान करून 23 तारखेला तुम्हाला गुलाल लावल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणचा प्रत्येक मतदार घेतोय. या मतदारसंघामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे, गेल्या 6 महिने मी कुठल्या पक्षाच्या तिकिटासाठी धडपडत होतो. या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी ज्यांचं आम्ही काम केलं त्यांनी देखील मला शब्द दिला होता, पण या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी तो शब्द फिरवलेला आहे आणि म्हणून मी जिथं नाही त्या ठिकाणी जात असतो. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या ठिकाणी ताकद नसली, कार्यकर्ते नसले तरी 2 खंदे समर्थक या ठिकाणी सुमन धस आणि कल्याण केदार आहेत. हे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी घराघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपली भूमिका मांडतात आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद या ठिकाणी आपल्या माध्यमातून, आपल्या ताकदीनं प्रत्येक जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, या पुढील काळामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला भेटेल. तुम्हाला एकच या ठिकाणी शब्द देतो आणि वचन देतो, निवडणुकीमध्ये हार जीत असती, माझ्यापेक्षा तर 2 मातब्बर उमेदवार या ठिकाणी उभे आहेत, मी एक तिसरा आहे, परंतु या तिन्हीपैकी एकच उमेदवार विन होणार आहे किंवा जिंकणार आहे. परंतु पडताना जो उमेदवार पडणार आहे तो आमदार म्हणून पडणार आहे, मला त्याची चिंता नाही. जनता जोपर्यंत माझ्या बरोबर आहे तोपर्यंत रमेश गालपडे हा जनतेशी प्रामाणिक, अतिशय चांगल्या प्रकारचं स्ट्रक्चर देणारे काम करणार आहे. आपण जर या केज आंबेजोगाई शहराच्या संदर्भामध्ये विचार करायचं म्हणलं, विकासाच्या संदर्भामध्ये बोलायचं म्हणलं तर आपल्याला लक्षात येईल रस्ता, लाईट, पाणी, डीपी यासारखे दवाखाना, असे असंख्य प्रश्न या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला आणि गावागावातल्या लोकांना भेडसावतात. आपल्या शेजारी दक्षिणेला जर विचार केला तर मांजरा प्रकल्प आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला परमेश्वराने आता साथ दिली, 100% मांजरा प्रकल्प भरलेला आहे. त्यामुळे एवढ्या वर्ष तरी शेतकऱ्याला चिंता राहणार नाही. परंतु दुसरी चिंता अशी आहे की उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला चांगला भाव मिळाला पाहिजे. अशा प्रकारचा जर भाव चांगला मिळाला तर माझा शेतकरी बांधव अतिशय चांगल्या पद्धतीचं जीवन जगन. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला जर न्याय द्यायचा असेल, प्रत्येक गोष्टीला जर चांगल्या प्रकारे आपल्याला आचरणात आणायची असेल तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतो, यावेळेस तुम्ही मनसेचं जे इंजिन, रेल्वे इंजिन आहे त्याला तुम्ही प्रामाणिकपणे मतदान करा. जरी माझ्या बरोबर आले नाही, माझ्या बरोबर फिरले नाही, तरी तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतो, पडद्यामागची अदृश्य शक्ती म्हणून तुम्ही माझ्या बरोबर राहताल अशी मी तुमच्याकडनं खात्री करून घेतो. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे. मतदारसंघात फिरत असताना असंख्य अडचणी जाणवल्या. ज्यावेळेस आम्ही घरातून बाहेर निघतो संध्याकाळच्या टायमाला लोक भेटतात, एकतर सकाळी भेटतात कारण मधल्या काळामध्ये कामाला गेलेले असतात आणि म्हणून संध्याकाळी गेल्या गावात ती पहिली लाईट गेलेली असती. मग माझे मित्रमंडळी, माझ्या बरोबर आलेले सवंगडी मोबाईलच्या लाईटी लावायच्या आणि मग मी त्या लोकांना संबोधित करायचं. अशा प्रकारचं जर हिथं वातावरण असेल तर या अगोदर दिलेले लोकप्रतिनिधी काय प्रकारचं काम करतात, कशा प्रकारचं काम करतात याची देखील आपल्याला काळजी आणि आठवण करून त्यांना दिली पाहिजे. आता 2-3 दिवसानंतर वेगळ्या प्रकारचा प्रचार चालू होईल. ताईंनी मगाशीच सांगितलं, लक्ष्मी या नावाचा अर्थ तुम्हाला समजला असेल. मी तुम्हाला म्हणणार नाही काय करायचं आणि काय करायचं नाही. आत्ताच दिवाळी झालेली आहे, दिवाळीच्या सणामध्ये ही निवडणूक लागलेली आहे. आपण प्रत्येकाने दिवाळी कशी साजरी केली, काय केली याची सुद्धा जाणीव आपल्याला असली पाहिजे. परंतु मी तुम्हाला ठणकावून सांगतो, रमेश तात्या गालपड्याला
आपल्याला आपण पुढच्या पंचवार्षिक पर्यंत पाठवायचं काम केलं, विधिमंडळामध्ये आवाज मांडण्याचं काम केलं, तर पुढे येणारी दिवाळी ही अतिशय आनंदाने आणि समाधानकारक राहील, अशा प्रकारची एक तुम्हाला मी या ठिकाणी ग्वाही देतो. मित्रांनो, काम करत असताना या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न जर असेल तर युवकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. गेल्या 46 वर्षापासून हा विषय सोडून देता 30 वर्ष तरी तुम्ही या लोकप्रतिनिधीला निवडून दिले, परंतु जो युवक वर्ग आहे अजूनही अशाच प्रकारचा बेकार आहे. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कंपन्या आलेल्या नाहीत, उद्योगधंद्याची निर्मिती झालेली नाही, पिकाला हमी भाव मिळालेला नाही. सातत्याने शेतकरी वर्ग पिकाला हमी भाव मिळाला नाही म्हणून सातत्याने आंदोलन करतो, रस्ता रोको करतो, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार या ठिकाणी आपण निवडून दिला तर आपल्याला आंदोलन करायची पाळी उद्याणार नाही, मी टणकावून या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून असंख्य गोष्टी या ठिकाणी बोलणारे आहेत. रेल्वेचा प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे. दौंडवरनं रेल्वे घाटनांदूर पर्यंत पाटोदा, मांजर सुंबा, केज आणि अंबाजोगाई या पद्धतीचा देखील आपण रेल्वे मार्गाचा प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण या पश्चिम भागामध्ये, उत्तर भागामध्ये गेल्यानंतर कोरड्या तलावाचा एक पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. दक्षिणेला एवढं मोठं तळ आहे, परंतु अजूनही प्रत्येकाला घरामध्ये पाणी प्यायची व्यवस्था व्यवस्थित झालेली नाही. आज आपण केज शहरामध्ये फिरत असताना तालुक्याचं गाव आहे, परंतु आपण जर पाहिलं गावागावामध्ये जाताना परिस्थिती बघितली तर माझ्यासारख्या महिला भगिनींना, माझ्या महिला भगिनींना या ठिकाणी एखादं शौचालय नाहीये. ही तर अतिशय दुरावस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीवर काम करण्यासाठी 5 वर्ष देखील आपल्याला कमी पडणार आहे. म्हणून मी आपल्याला सर्वांना सांगतो, असंख्य प्रश्न आपल्याला भेडसावतात. अंबाजोगाई जिल्हा करण्यासंदर्भातला प्रश्न असेल, आद्य कवी मुकुंदराज दासोपंत स्वामी यांची कर्मभूमी असलेली ही अंबाजोगाई नगरी मराठी राजभवन संशोधन मंडळाचं कार्यालय या ठिकाणी स्थापन हो, याच्यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे. काळवंटी तलावाची उंची वाढवून या केज अंबाजोगाई शहराला पाणी प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जाईल याच्यावर देखील येत्या काळामध्ये आपण मला संधी दिल्यानंतर मी काम करणार आहे. केज शहरातील फलोत्पादन खात्याची जमीन या ठिकाणी आहे आणि त्या जमिनी ज्यावेळेस आपण अधिकाऱ्याशी चर्चा करून ताब्यात घेतल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं व्यापारी संकुलन या केज शहरामध्ये तयार झालं तर हे रस्त्यावर जाणारं जे अतिक्रमण आहे ते बऱ्यापैकी तो प्रश्न आपल्याला सोडवता येईल. एक आणि असंख्य प्रश्न या ठिकाणी सातत्याने आपल्याला भेडसावताना दिसतात. मी त्याच दिवशी माझ्या पत्रकार बांधवांशी वार्तालाप करताना सांगितलं की पत्रकार बांधव या रेस्ट हाऊस मध्ये पत्रकार परिषद घेतात. कुठलाही नेता आला की एका छोट्याशा खोलीमध्ये पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यावा लागते. आणि म्हणून या पत्रकार बांधवांनी रमेश तात्याला 10 वर्षापासून प्रत्येक कानाकोपऱ्यात पाठवायचं काम केलंय, किंबहुना त्याची सेवा आणि समाजसेवक म्हणून जिथं त्यांनी मला न्यायचा प्रयत्न केलाय त्या पत्रकार बांधवांसाठी सुसज्ज असं एक पत्रकार भवन बांधण्याचा देखील माझ्या मनामध्ये मानस आहे. एक आणि असंख्य प्रश्न आपल्याला या ठिकाणी उद्भवतात. मी माझ्या डोक्यातलं रोड मॅप तयार केलेला आहे, ब्ल्यू प्रिंट राज साहेबांची तयार आहे. आम्ही त्याच पद्धतीने पुढील काम करणार आहे. युवकांवर, महिलांवर आमचे वडीलधारी मंडळी आहेत, या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थानं आता ताकद आणि सेवा द्यायचं काम देखील आपल्याला करावं लागणार आहे, सांभाळायची भूमिका घ्यावी लागणार आहे. माता भगिनींसाठी बरेचसे प्रश्न आहेत. आपण ज्या वेळेस ही सत्ता भोगायची आपल्याला संधी मिळेल, किंबहुना मी ज्या वेळेस या भागातला आमदार म्हणून काम करेल तर याच्यावर एक स्ट्रक्चर तयार करणार आहे. शिक्षण क्षेत्रातली व्यक्ती असेल, सिव्हिल इंजिनियर असेल, शेतकरी असेल, BSc अग्री असेल, व्हेटरनरी डॉक्टर असेल, आपलं BHMS डॉक्टर असेल, तर त्या सर्वांना एकत्र घेऊन गावाचा विकास, तालुक्याचा विकास कशा पद्धतीने करता येईल अशा प्रकारचा प्रत्येकाचा सहभाग या ठिकाणी घेऊन आपण एक वेगळ्या पद्धतीचं रोड मॉडेल केज आणि अंबाजोगाई शहराचं केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचे आपल्याला ठणकावून या ठिकाणी मी सांगू शकतो. मित्रांनो, आपल्याला हात जोडून विनंती करून सांगतो की येणारा काळ आता सुळसुळाट होणार आहे. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी किती हजार कोटीची कामं कुणी आणल्यात, ही कागदावरच काम
कामं राहिल्यात, सत्ता, सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता, अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी झालंय. मी आता या मोठे मोठे लोक असल्यामुळे मी त्यांच्यावर व्यक्त होणार नाही, परंतु या सरकारनं 1500 रुपये या लाडक्या बहिणीसाठी दिले. ज्या वेळेस या सरकारने दिलं त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोक म्हणत होती सरकारची तिजोरी मोकळी केली, आणि आपल्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी तर काल स्टेटमेंट दिले की लाडक्या बहिणीला त्यांनी 1500 दिले तर आम्ही 3000 देणार. मग तू काय तुझ्या घरात घेऊन येणार का पैसे? आणि अशा प्रकारच्या भूमिका सातत्याने लोकांना फसवायच्या मांडतात, लबाडीचं राजकारण करतात, खुनशीचं राजकारण करतात. माझ्या बाबतीत देखील तशाच पद्धतीचं लबाडीचं राजकारण झालं. मला अतिशय चांगल्या पद्धतीने गोड बोलून बोलून माझ्याकडनं काम करून घेतलं आणि मी त्या कामाला फसल्या गेलो. परंतु आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मला ती ताकद दिलेली आहे. या पुढील काळामध्ये कुठलीही जाती धर्माचा विचार न करता, कुठल्याही पंथाचा विचार न करता मी माणसाबरोबर, केस तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती बरोबर जोडल्या जाणार आहे आणि त्यांना माझ्या बरोबर जोडायचं काम करून या केज अंबाजोगाईचा शहरामोरा बदलल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची आपल्याला जाता जाता विनंती करतो. आणि आपल्याला सर्वांना सांगतो, माझा नंबर 4 आहे. मतपत्रिकेवर 4 नंबरला रेल्वेचं चिन्ह आहे. आपण कुठलाही विचार न करता, कुणाचाही न ऐकता, ऐकायचं असेल तर बाहेर ऐका, परंतु आतमध्ये गेल्यानंतर शांतपणे पत्रिकेवर लक्ष द्या, 4 नंबरवर लक्ष द्या आणि रेल्वे चिंचिंचं बटन दाबायचं आणि 23 तारखेच्या गुलालामध्ये सामील व्हायचं, एवढंच आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र.